सजग असलेलं एकमेव व्यासपीठ भारत न्यूज 44। बातमी तीही बिनधास्त। पनवेल तालुक्यातील दिघाडी येथे कुसुम कृष्णा पाटील यांच्यावर अन्याय झाल्याची माहिती समोर येत आहे। त्यांचे भाऊ हनुमंत नामदेव ठाकूर व तुकाराम नामदेव ठाकूर यांनी आईच्या वृद्धत्वाचा गैरफायदा घेत कथित मृत्यूपत्र तयार करून वडिलोपार्जित मालमत्तेतून त्यांना वगळल्याचा आरोप केला आहे। या मृत्यूपत्राला कुसुम पाटील यांनी विधिवत हरकत नोंदवली असतानाही महसूल अधिकाऱ्यांनी महत्त्वाची कागदपत्रे तपासण्याऐवजी घाईघाईने निर्णय दिला। या निर्णयामागे आर्थिक लाभ असल्याचा आरोप कुसुम पाटील यांनी केला आहे। न्याय मिळत नसल्याने तीव्र मानसिक तणावाखाली आलेल्या कुसुम पाटील यांनी जीवाचे बरेवाईट करून घेण्याचा इशारा प्रशासनाला दिल्याने खळबळ उडाली आहे। या प्रकरणाची गंभीर दखल घेत समाजसेवक तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उरण तालुका सरचिटणीस तेजसदादा डाकी यांनी कुसुम पाटील यांच्या न्यायासाठी सर्वतोपरी लढा देण्याची भूमिका घेतली आहे। तलाठी मंडळ अधिकारी व अप्पर तहसीलदार यांच्या कथित दुर्लक्षाबाबत कडक चौकशी व कारवाईची मागणी तेजसदादा डाकी यांनी केली आहे। नमस्कार। एक 2-4 दिवसापूर्वी कुसुम कृष्णा पाटील आणि त्यांचे पती कृष्णा पाटील हे माझ्या ऑफिसला आले होते। त्यांनी त्यांची सर्व हकीकत मला सांगितली। कुसुम पाटील आणि त्यांची 4 भाऊ बहीण अशी मिळून एक 5 जण भावंड आहेत। तर त्यांनी जेव्हा मला त्यांची कैफियत सांगितली की 5 आम्ही एकूण भावंड, त्यातून एक माझी बहीण ऑफ झाली, दुसरी जी बहीण आहे ती खाती पिती आहे, तिने मला सांगितलं की मला या जमिनीच्या हिश्श्यातून कुठल्या प्रकारचा हिस्सा नको आहे। त्याच्यामुळे आता आम्ही 3 भावंड म्हणजे माझी 2 भावंड आणि मी एक अशी 3 जण राहिलो होतो। आमच्या मालकीची एकूण 65 गुंठे जागा आहे दिघाटी गावात। परंतु अचानकपणे जेव्हा आम्हाला कळलं की माझ्या दोन्ही भावंडाने माझ्या आईला मृत्यूपत्रासाठी रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये नेलं, माझ्या आईचं रजिस्टर मृत्यूपत्र केलं आणि फक्त त्यांच्या दोघांचीच नावं टाकलेली आहेत आणि माझं नाव त्यातून हटवलेलं आहे। अशा प्रकारचा खेळ यांच्या भावंडांनी केलेला आहे। ऍक्च्युली साहेब सांगायचं जर झालं, जेव्हा मी यांच्या केस स्टडी केली तेव्हा माझ्या लक्षात आलं की ही सर्व जी जागा आहे ही वडिलोपार्जित जागा आहे आणि वडिलोपार्जित जागा असल्यामुळे त्यांच्या आईला किंवा त्यांच्या वडिलांना सुद्धा कुणालाच अधिकार नसतोय मृत्यूपत्र किंवा बक्षीसपत्र करण्याचा, कारण ती जागा सो कष्टाची नसतोय, ती आपल्याला वडिलोपार्जित मिळालेली असतोय। त्याच्यामुळे जरी एखाद्याने त्यांचा हिस्सा डावलण्यासाठी जरी असं काही केलं असेल तरी ते मृत्यूपत्र ग्राह्य धरलं जात नाही। जेव्हा या लोकांना कळलं की बाबा आपल्या सातबारावर फेरफार पडलेला आहे आणि त्या फेरफारवर मृत्यूपत्राच्या अनुषंगाने फक्त यांच्या 2 भावांचीच नावं घेतलेली आहेत, यांचं नाव डावलण्यात आले, या लोकांनी त्वरित त्या गोष्टीला आक्षेप घेतला आणि या फेरफारला चॅलेंज केलेला आहे। चॅलेंज केल्यानंतर तहसीलदारांकडून यांना नोटीस आली हजर राहण्यासाठी। कुसुम कृष्णा पाटील, त्यांचे पती, त्यांची मुलं कागदपत्रकांसह तिथे हजर झाले। हजर झाल्यानंतर त्यांना 1 तारखेला सांगितलं तुम्हाला वकील वगैरे करायची गरज नाही, कारण जो मृत्यूपत्र केलेला आहे ती सर्व प्रॉपर्टी ही वडिलोपार्जित आहे, त्याच्यामुळे तुम्ही वकील वगैरे करू नका। पुढच्या तारखेला किंवा येणाऱ्या 1-2 तारखा घेऊन तुम्हाला सर्वांची नावं आपण त्या सातबार लावली जातील, अशा प्रकारचं आश्वासन पनवेलच्या अप्पर तहसीलदार इंगळे साहेब यांनी त्यांना दिलेलं होतं। या गोष्टी त्यांनी जेव्हा ऐकल्या त्याच्यानंतर ही लोक मग थोडी शांत राहिली। परंतु 2-3 कमीत कमी एखाद्या केसमध्ये 2-3 तारखा घेणं गरजेचे असतात, परंतु 1 तारखेला यांना आश्वासित केलं आणि 2ऱ्या तारखेला निकाल आला। निकालामध्ये डायरेक्ट तहसीलदारांनी यांचं नाव कट करून दोन्ही भावांचं नाव चढवलेलं आहे सातबाऱ्यावर। आता ही गोष्ट सुद्धा यांना कळवली नाही। एखादा जर निकाल आपण देतो तेव्हा फाईल बंद करणे, निकालाची प्रत समोरच्यांना देणे हे गरजेचं असतंय, परंतु ह्या सुद्धा गोष्टी झालेल्या नाहीत। ही लोक तलाट्याकडे सातबारा मागायला, जेव्हा यांना कळलं की तुमच्या सातबाऱ्यावर फक्त तुमच्या भावांचीच नावं लागलेली आहेत, तुमचं नाव लागलेलं नाही, तेव्हा ही लोक धावपळ करत ते तिथले जे स्थानिक तलाठी आहेत ढेपे मॅडम त्यांना भेटायला गेले की आम्हाला सातबारे काढून द्या, तर यांना सातबारे सुद्धा काढून दिले गेले नाहीत। मंडल अधिकाऱ्याला भेटलं, मंडल अधिकाऱ्यांनी
उडवाउडवीची उत्तरं दिली. इवन कालपर्यंत तहसीलदारांनी यांना फोनवर किंवा यांना समक्ष सांगितलं की तुमचं सुद्धा त्या 7/12वर नाव येणार आहे. आणि ते जे काही बोललं त्याची चित्रफित, त्याचा व्हिडिओ या शेतकऱ्यांकडे सुद्धा आहे, जे काल बोलणं झालं होतं तहसीलदारांसोबत. म्हणजे तहसीलदार सुद्धा बघा त्याचा निकाल सुद्धा दिलेला आहे. दुसरी गोष्ट, 7/12 यांच्या भावांची नावं सुद्धा सरलेली आहेत, तरी सुद्धा पनवेलचे अप्पर तहसीलदार सांगतात की तुमचं सुद्धा नाव येणार आहे. याचा अर्थ यांचे जे कोणी भाऊ आहेत त्यांनी, तहसीलदारांनी, मंडल अधिकारी, तर त्यांनी सर्वांनी संगनमत करून यांचा हिस्सा लाटण्याचा, यांचा हिस्सा डवलण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी आज स्वतः तहसीलदार साहेबांना भेटायला गेलो होतो. त्यांना सुद्धा विचारलं की साहेब तुम्ही यांचं नाव का डावललं केलं. तर त्यांनी सांगितलं की यांनी ठोस पुरावे सादर केले नाहीत की ही जागा माझ्या आईची आहे किंवा ही जागा माझ्या वडिलोपार्जित आहे. मी तहसीलदार साहेबांना एकच प्रश्न केला की जेव्हा आपण एखादा निकाल देता तेव्हा तुम्ही त्या जमिनीचा 7/12 फेरफार वाचता. मग फेरफार वाचल्यानंतर तुमच्या लक्षात यायला पाहिजेत. आज तुम्ही पनवेलचे या प्रजेचे राजा आहात. मग राजा जेव्हा एखादा निर्णय देतो, एखादा निकाल देतो, तेव्हा तुम्ही ते फेरफार वाचणं गरजेचे आहे की ही जागा वडिलोपार्जित आहे की यांच्या आईने ती जागा स्वकष्टाने खरेदी केलेली आहे. लहान मुलगा सुद्धा जेव्हा हे पेपर वाचेल, फेरफार वाचेल, तो सुद्धा सांगू शकतो की ही जागा ही वडिलोपार्जित जागा आहे, ही स्वकष्टाने खरेदी केलेली जागा नाहीये. परंतु गोरगरिबांना त्रास देणे, श्रीमंतांसाठी निर्णय ठेवणं, हेच काम आतापर्यंत या सर्व लोकांनी, सरकारी अधिकाऱ्यांनी केलेलं आहे. त्यापैकी यापैकी एक कदाचित इंग्लिश सुद्धा असू शकतील. तुमच्या माहितीप्रमाणे सांगतोय, असेच एक अधिकारी होते, लाचखोर अधिकारी होते 2015 साली. अशा लाचखोर अधिकाऱ्यांना शेवटी मग आम्हाला नाईलाज असतो अँटी करप्शन मध्ये अरेस्ट करावं लागलं. आम्हाला सुद्धा वाटतोय की अशा गोष्टी पुन्हा पुन्हा आमच्या हातातून घडू नयेत, या लाचखोर अधिकाऱ्यांचा भांडाफोड करू नये. परंतु ज्या पद्धतीने ते गोरगरिबांवर अन्याय करतात तेव्हा अशी मनात नक्की चीड येते की यांना सुद्धा आता अँटी करप्शन मध्ये अडकवून देणं गरजेचं आहे. आज मी जेव्हा यांची अवस्था पाहिली, कुसुम ज्या आई आहे त्यांची अवस्था पाहिली, ते कदाचित यांचं मानसिक संतुलन एवढं बिघडलं होतं की त्यांनी कदाचित आज जीवाचा बरवाईट केला असतं. परंतु त्यांना समजावून सांगितलं आणि त्यांना नक्कीच सांगितलं की जरी तहसीलदारांनी जरी चुकीचा निर्णय दिला असेल, तुमच्या विरोधात निर्णय दिला असेल, पैसे खाऊन निर्णय दिला असेल, तरी सुद्धा आपण हार मानायची नाहीत. आपण कोर्टात जाऊ, तुमची जागेचा तुमचा हक्क तुम्हाला 100% मिळवून देईल, यासाठी मी त्यांना आश्वासित केलेलं आहे. आणि 100% मी माध्यमांसमोर सांगतोय, तुमचा हक्क मी तुम्हाला योग्य रीतीने मिळवून देईल. आमची या जागेमध्ये आमची फसवणूक करण्यात आली आमच्या मामाने, म्हणजे आईच्या भावांनी. याच्यामध्ये तलाठी रोशनी ढेपे, नितीश नकाशे आणि जितेंद्र इंगले यांनी आम्हाला खोटी आश्वासनं दिली प्रत्येक वेळी, प्रत्येक तारखेला आम्हाला. आम्ही जेव्हा प्रत्येक याला जातो तेव्हा सांगतो की करतो. आता त्याच्या अगोदर त्यांची नावं पण लावून आली, हे आम्हाला पण नंतर माहिती पण नाही आहे. तर नावं पण लावत आली. आधीपर्यंत आम्हाला तहसीलदार साहेब आम्हाला केलवर बसले की तुमचं नाव आधीपर्यंत, कालच्या व्हिडिओ कालच्या याच्यामध्ये सुद्धा सांगितलं तुमचं नाव लावतो, आणि आज आम्हाला सांगतात की तुमचं नाव नाहीये. आमच्याकडे त्याचा पुरावा पण आहे, व्हिडिओ. आता आम्हाला हे समजलं की आम्हाला आता हे याच्यामध्ये आमची टोटली फसवणूक झालेली आहे. हे कदाच आम्ही समाजसेवक तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस जिथे आपले डाकी साहेब यांची आम्ही भेट घेतली, तेव्हा त्यांनी आम्हाला या आश्वासन आम्हाला मदत करण्यास आम्हाला तयार झाले. हे आमचं त्यांनी आमचे हे म्हणणं ऐकून घेतले. आजचा आमचा हा निकाल जो तहसीलदार साहेबांनी दिला, हे ऐकून आमची आई आज अशा अवस्थेमध्ये झाली की ती जीव देवाला निघाली होती. ती सांगते की मला ना याच्यातून फसवणूक झाली, आम्हाला त्रास आहे. त्यावेळी आमची याच्यात फसवणूक झाली. कालपर्यंत आम्हाला तहसीलदार साहेब आम्हाला आश्वासन देत होतं की तुमचं आम्ही नाव लावणार, आणि आज सांगतो की आज तुमचं नाव, आम्ही त्याचं नाव लावलेलं आहे, आम्ही पुढे तुमचं नाव लावणार नाही. आमची ही घोर फसवणूक झालेली आहे. आम्ही हे आता निवेदन आम्हाला वाटतं की कोण आमचं करणार नाही. तेव्हा आमचे जे तेजस डाकी साहेब आम्हाला मदत करण्यासाठी धावले, त्यांच्या समोर सुद्धा हे आम्हाला सांगत होते.
एवढी टेन्शन मध्ये झालो काय म्हणा. मी तहसीलदारच्या सामने बोललो तहसीलदार साहेबांना, काय तुम्ही जर येऊन न्याय नाही दिला होता तुमच्या इथं दरवाज्याने येऊन ते आहेत ना आतमध्ये पाठवायला, त्यांना विचारा. त्यांच्या उदूर सांगला काही इथं अशीच होती ना मरण, या सुद्धा त्याही ऐकलेलं आहे. कुसुम कृष्णा पाटील दिघाटी माझे भावाई, मला हनुमान नामदेव ठाकूर, तुकाराम नामदेव ठाकूर हे माझं 2 भाऊ. माझे वडील 82 सालाला वाढलं. तेव्हापासून याही प्रॉपर्टी आईच्या नावावर गेली, एकटीच ठेवली. याही काय कोणाचं नाव लावलं नाही, त्यांचं नाही ना माझं नाही. आता त्याही मृत्यूपत्र बनवला म्हणून मनात तिकडची आदर आली. काही तुम्ही तिथे हजर झालो, तहसीलदारला हजर झालो तिथं. तर तिथंशी मी अपशब्द आणली त्यांच्यावर. तर त्याही मला सांगितलं काय तुझं नाव आले बघा, आम्ही नाव लावायचं नाही सांगला तलाटे बाईंनी सांगला. पण मंडल अधिकाऱ्याकडे दुसऱ्या फेरीला गेलो, त्यांनी सांगला आम्ही नाव लावला. त्यांची नावं लावली, तुझं नाव लावलं नाही, आम्हाला तिकडची वर्ष आदेश आलेला आहे असा त्यांनी मंडल अधिकाऱ्यांनी मला दमाशी सांगला. तेव्हापासून दुसरी फेरीला प्रत्येक फेरीला अर्ज मी देते राहिलो. तर मला तहसीलदारनी सांगला का मी तुमचं नाव लावतय. आता 9 तारखा परत सांगला, रात्री 9 तारीख तिथपर्यंत सुद्धा सांगला तहसीलदारनी काय मी तुमचं नाव लावतय ना. आता आज सांगितलं काय नाही. सूरज पाटील ही माझी आई कुसुम कृष्णा पाटील आणि आमची आम्ही दिघाटी गावचे रहिवासी आहोत. याच्यामध्ये असं आहे की जी वडिलोपार्जित जमीन आहे, जी आमच्या आईच्या वडिलोपार्जित जमीन आहे, तिच्यातून आईचं आमचे नाव वगळण्यात आलं आहे. बरोबर. तर त्यांनी काय केलं, आम्ही अर्ज केला. ज्यावेळी त्यांनी हे केलं तिकडं मृत्यूपत्र बनवून तहसीलदारला पाठवलं, ते आम्हाला न करता ते पाठवलं गेलं. आम्हाला पावती सुद्धा त्याची आली नव्हती. पावती कधी आली, आम्ही जेव्हा स्वतःहून फोन केला की असं अशा गोष्टी घडतात का, त्यावेळी आम्हाला संध्याकाळी रात्री 9 वाजता पावती आली आम्हाला की आम्हाला पोच पावती. ती पण रात्री 9 वाजता कुठला हा येतोय दिवसा येतो ना पावती, तर ती आली नाहीच आम्हाला. त्याच्यानंतर काय झालं, आम्ही तहसीलदारला हे केलं, ते आम्हाला सांगितलं की तुमचं पण नाव यायला पाहिजे. तलाठींनी पण सांगितलं, मंडळ अधिकाऱ्यांनी पण पहिलं आम्हाला आश्वासन दिलं, तहसीलदारनी पण आश्वासन दिलं आम्हाला. आणि नंतर आमच्या फेऱ्या मारतो आम्ही, 2-3 महिने फेऱ्या मारतो. आमचे पेपर सुद्धा आमचे इलकृत केले त्यांनी, सर्व लोकांनी, तहसीलदारनी पण केले, प्लस आपले मंडल अधिकाऱ्यांनी पण केले. तिथे बसतो तर जे पेपर वगैरे बनवतो त्यांनी पण केले. आम्हाला आमच्या आईला एक सुद्धा बोलायला दिले नाही कुठल्या गोष्टीमध्ये. आणि त्यांचे जे काही पेपर द्यायचे असते तो त्यांचा वकील देतोय आम्हाला. ही कुठली आली, आम्हाला तहसीलदारकडनं पोच पावती वगैरे सगळं यायला पाहिजे ना आम्हाला. आम्हाला डायरेक्ट सुद्धा इथं ना तिथं टाका, आमच्याकडे अर्ज देऊ नका, ह्या भाषेत ते लोक आम्हाला सांगतात. म्हणजे यांनी त्यांच्याकडनं काहीतरी घेतलंय हे आम्हाला डाऊटफुल येतं याच्यामध्ये. त्यांच्याकडनं काहीतरी पैसे वगैरे घेतले असणार हे आम्हाला संशय येतो याच्यामध्ये. आम्ही या सर्वांवर चॅलेंज करणार आहोत, जे याच्यामध्ये झालेलं आहे. जे तहसीलदार पण आहेत त्याच्यावर पण आम्ही चॅलेंज करू, जे मंडल अधिकारी आहेत त्याच्यावर पण जे काय होईल ते, तलाठीवर पण आम्ही चॅलेंज करू आणि मामांवर तर करू. ते तर आमचा अधिकार आहे आणि आमचा अधिकार सोडणार नाही. काही हो, आम्ही आमचा अधिकार सोडणार नाही. पण आम्ही जे काही यांच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत ना, जो वकील त्यांचा होता त्याच्यावर जामीन पण मृत्यूपत्र तोच आहे, हनुमान भगत, आणि वकील पण तोच आहे. आणि सगळे पेपर आहे ना, तो आमच्या आईच्या हातून तो घ्यावाचा माझ्याकडे ना, तिकडे झापाचा वकील. हे त्याला अधिकार नाही आहे ना, की माझ्या आईचे पेपर त्यांना देतो तहसीलदारांना, आणि तहसीलदारांना सुद्धा बोलायला पाहिजे ना की ते पेपर का घेतो, मला बघू दे म्हणून. ते सुद्धा घेऊ शकत नाही ना, त्यांचा वकील का घेईन तो डायरेक्ट. हे आमच्याकडनं घडले. आम्हाला एखादी पोचपावती सुद्धा नाही, तुम्ही टपालामध्ये टाका, आम्ही पोचपावती नाही देणार, तुम्ही टपालामध्ये टाका. भारत न्यूज 44 साठी भूषण साळुंखे, पनवेल. अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44. सत्याचा प्रकाश, बातम्यांचा विश्वास.